तर आज आपण अगदी गाड्यावर मिळतो तसा एका खास ट्रिकने तव्यावर बनवलेला सँडविचचा प्रकार पाहणार आहोत। त्यासोबत सँडविचची दाटसर अशी चटणी कशी बनवायची ती सुद्धा पाहणार आहोत। तर त्यासाठी येथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे। त्यानंतर त्यामध्ये पुदिन्याची पाने घालायची आहेत। हिरवी मिरची 1 ते 2 घेतलेले आहे। तुम्हाला जसं तिखट हवंय त्या पद्धतीने तुम्ही इथे घेऊ शकता। त्यानंतर 1 इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 1 मोठा चमचा लिंबाचा रस घालायचा आहे। पाव चमचा काळं मीठ, पाव चमचा चाट मसाला, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। तर इथे तुम्ही शेंगदाण्याच्या कुटाच्या ऐवजी फुटाण्याची डाळ असते ती सुद्धा तुम्ही वापरू शकता। आता थोडं पाणी घालायचं आणि बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर इथे आपली मस्त अशी सँडविचची चटणी तयार होते। तुम्ही पाहू शकता मस्त असं याला टेक्स्चर आलेलं आहे। तर यातच आपण थोडा 1 पाव चमचा जिरेपूड घालणार आहोत। याने छान अशी टेस्ट येईल याला। तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही यामध्ये 1 अर्धा चमचा साखर सुद्धा घालू शकता। त्याने देखील खूप छान अशी टेस्ट येते। तर इथे आपली मस्त अशी दाटसर अशी चटणी तयार झालेली आहे। खूप छान टेक्स्चर आले याला। आता नेक्स्ट स्टेपमध्ये ते मी 2 ब्रेड घेतलेले आहेत। एका ब्रेडला बटर लावून घ्यायचं आहे। एकसारखं सगळीकडे बटर लावून घेतलं की त्यानंतर जी आपण ग्रीन चटणी बनवलेली आहे ती लावून घ्यायची आहे। तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। आणि जर रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका। त्यानंतर आता मी उकडलेला बटाटा आहे त्याचे असे स्लाइस तयार करून घेतले होते ते घालायचे आहेत। त्यानंतर काकडीचे स्लाइसेस घालायचे आहेत। यावर तुम्ही वाटल्यास थोडं काळं मीठ किंवा चाट मसाला सुद्धा लगेचच घालू शकता। त्यानंतर कांद्याचे स्लाइसेस घालायचे आहेत। टोमॅटोचे स्लाइसेस घालायचे आहेत। वरून थोडा चाट मसाला, काळं मीठ आणि जिरे पावडर घालायचे आहे। तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही 1 स्लाइसेसवर सुद्धा घालू शकता म्हणजे छान अशी सगळीकडे एकसारखी टेस्ट येईल। यावर तुम्ही डबल लेयर सुद्धा देऊ शकता म्हणजे पुन्हा थोडी काकडी, पुन्हा थोडे कांदा आणि टोमॅटोचे स्लाइसेस वापरू शकता। त्यानंतर आता यावर थोडा चाट मसाला, काळं मीठ आणि जिरे पावडर घालायचे आहे। त्यानंतर चिली फ्लेक्स घालायचे आहेत। आता दुसऱ्या एका ब्रेडवर येथे मी मेयोनीज घेतलेले आहे 1 चमचा। त्यानंतर 1 चमचा टोमॅटो सॉस घेतलेला आहे। तुमच्या आवडीनुसार याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता ते देखील छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे दुसऱ्या ब्रेडवर। याचं जे प्रमाण आहे सगळ्या साहित्याचं ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता। आता वरून थोडंसं किसलेलं चीज घालायचं आहे। त्यानंतर दुसरा जो ब्रेडचा स्लाइस आहे तो त्यावर ठेवून द्यायचा आहे। आता नेक्स्ट स्टेपमध्ये ते तवा छान असा मी गरम करून घेतलेला आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। त्यावर थोडंसं तूप किंवा बटर स्प्रेड करून घ्यायचं आहे तव्यावर। चांगलं असं सगळीकडे एकसारखं पसरवून घ्यायचं आहे। त्यानंतर जे आपण सँडविच बनवलेलं होतं ते त्यावर ठेवून द्यायचं आहे। यानंतर एक छोटी अशी प्लेट घ्यायची आहे आणि त्यावर ठेवून द्यायची आहे। हलकासा आता आपण वरून त्यावर दाब देणार आहोत म्हणजे सँडविच छान असं सेट होईल। सँडविच मेकरमध्ये जसं आपण सँडविच घातल्यानंतर सँडविच सेट होतं त्या पद्धतीने हे छान असं सँडविच सेट होईल। 2 ते 3 मिनिटं अशीच प्लेट ठेवून द्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता सँडविच आपलं छान असं सेट झालेलं आहे। साधारणतः 1 मिनिट 2 मिनिटानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या साईडने परतून छान असं दुसरीकडून सुद्धा मस्त असं भाजून घ्यायचं आहे। थोडंसं बटर पसरवून द्यायचं आहे किंवा तूप सुद्धा तुम्ही इथे पसरवू शकता। आणि दुसऱ्या साईडने देखील अशाच पद्धतीने मस्त क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे सँडविच भाजून घ्यायचं आहे।
जे आपण इथे ट्रिक वापरलेले आहे, प्लेटचा वापर केल्यामुळे अगदी व्यवस्थित सँडविच सेट होतं। सँडविचमध्ये जे काही वापरलेलं साहित्य आहे किंवा ब्रेड आहे तर ते सुटून मोकळे होत नाही, एकसारखं सेट होतं। तर इथे आपले सँडविच तयार झालेलं आहे। तर इथे आपलं मस्त असं गाड्यावर मिळते तसं अगदी कुरकुरीत क्रिस्पी आणि आतून एकदम चीजी असं सँडविच तयार झालेलं आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा नवनवीन रेसिपींसोबत।